हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाचरणी प्रार्थना. मी पुनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सकाळचं थोडंफार काम होतं ते आवरून झालेलं आहे आणि मी आता अगस्त्यला स्कूलमध्ये आणायला चालली आहे. आणि त्याच गडबडीमध्ये सुद्धा परत एक केकची ऑर्डर आहे, ती पण लवकरशी आहे, म्हणजे 1पर्यंत मला रेडी करून द्यायचं आहे. तर त्याच्यात फॉन्डंटचं थोडंफारसं काम आहे, तर ते मलाच बनवायला लागतं. तर अगस्त्यला घेऊन येते आणि ते बनवते. आणि अगस्त्याची स्कूल जी लास्ट इयर होती तीच आहे आत्ता, पण ह्या वर्षी तिथेच ठेवलेलं आहे मी त्याला. तर 12पर्यंत त्याची स्कूल सुटते, 10 ते 12 असं 2च तास स्कूल आहे. तर मी त्याला घेऊन येते, त्याच्यानंतर मग शॉपमध्ये जाऊन फॉन्डंटचं काम करते. तर तुम्हाला सुद्धा दाखवते ते की फॉन्डंटचं मी काय बनवणार आहे. आज डॉक्टर्स डे आहे, तर त्याच्या संबंधात एक कस्टमाइज ऑर्डर आलेली आहे. तर ते थोडंसंच काम आहे, तर ते करणार आहे, ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आणि अगस्त्यला घेऊन येते. त्याच्यानंतर आपण बोलूया. अगस्त्यला आणल्यानंतर डिरेक्टली आम्ही केक शॉपमध्येच आलो आणि काम पटापट करायला घेतलं. थोडंसं रायटिंगसुद्धा होतं त्या केकवरती, तर तो मेसेज मी आत्ता लिहून घेते. एका साईडला आपले शेफ आहेत, त्यांनी केक रेडी करून ठेवलेला आहे आणि फॉन्डंटचं मी करून देते त्यांना. तर आता हे आपला केक रेडी झालेला आहे, तर तुम्हाला पण दाखवते. बघा कसं आहे, कॉम्बिनेशन खूप छान होतं. पिंक कलरने फिरवायचा होता आणि थोडेसे फ्लावर्स होते. तर केक कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे करेपर्यंतच मला 1 वाजलेला. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोडी घाई होते, कारण कसं होतं की मी अगस्त्यला स्कूलमध्ये सोडल्यानंतर घरी येऊन पहिलं जेवण बनवते. त्याला भूक लागलेली असते, घरी आला की पहिला काहीतरी खायला दे. टिफिन खाल्लेला असतो, कधी नसतो. मग आई मला दे, घरी आला की फक्त घरी आला की खायला दे. तर मग मी आज थालीपीठ बनवणार होते. अगस्त्यचे बाबा तर येणार नव्हते घरी, तर आज उपवास पण होता आमचा. त्याच्यामुळे मग म्हटलं काय करावं, तर थालीपीठ केले. मी आधीच बटाटे उकडून ठेवलेले आणि शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे. थोडीशी मिरची टाकली आहे, कारण अगस्त्यसुद्धा खाणार होता म्हणून मग मी तिखट कमी घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट, म्हणजे बटाटे उकडून घेतले, शेंगाड्याचं पीठ, त्याच्यानंतर थोडीशी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट असं घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून ठेवलेलं. आणि मी पण एकदम अगस्त्यचं चाललेलं आहे, मला खायला दे. त्या गडबडीमध्ये मी पोलपाटालाच तेल लावलं आणि त्याच्यावर थापलं, पण ते त्याच्यावर चिकटलं. ते प्लास्टिक पेपर टाकायला हवा होता, पण मी पण खूप गडबडीत होती. मग डायरेक्ट हातावर थापून घेतलं आणि पॅनमध्ये थोडंसं टाकून असं प्रेस करून घेतलं आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. 2-3 मिनिटांनी काढायचं, थोडंसं तेल टाकायचं, अल्टीपाल्टी करायचं. आपले थालीपीठ मस्त तयार होतात. नाश्त्यालासुद्धा चांगले आहेत, किंवा तुमचा उपवास असेल तर तेव्हा पण तुम्ही करू शकता. आता हे मी थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे आणि टर्न करत होती, पण काय झालं, पहिलाच टाकलेला त्याच्यामुळे तो पटकन निघत नव्हता. त्याच्यामुळे मग त्याला थोडं काढायला थोडासा वेळ गेला माझा. पण त्याच्यानंतरचे सगळे थालीपीठ एकदम मस्त झालेले, एकदम क्रिस्पी. बारीक गॅसवरच करायचे, थोडा वेळ लागतो, पण खूप सुंदर आणि छान होतात, टेस्टी लागतात. तर मी आता असं करून घेते. अगस्त्यला पण खूप आवडतात, पण ते असं की गोड दही लागतं त्याला, मग त्याच्यासोबत तो खाऊन घेतो. अरे बेटा अगस्त्य, ये चला लवकर या, चला फिनिश करायचं आहे का. दुपारी अगस्त्यचं खाऊन पिऊन झाल्यानंतर त्याला झोपवलेलं, कारण थोडा ना तो चिरचिर करत होता. त्याच्यामुळे म्हटलं की ह्याला झोपवू दे, नाहीतर मग हे दिवसभर त्याचं तसंच चालू राहतं. म्हणून मी डायरेक्टली संध्याकाळी शूट केलं. उपवास होता त्याच्यामुळे पहिला वरण भाताचा कुकर लावून घेते, कारण ह्याच्यानंतर परत मला शॉपमध्ये जायचं असतं. त्याच्यामुळे जसं कामं पटापट करता येईल तेवढं मी नक्की ट्राय करत असते, कारण अगस्त्यचं पण करायचं, शॉपचं पण बघायचं आणि जेवणाचं पण असतं. तर म्हणून म्हटलं की पहिला पटकन कुकर लावून घेते. आमच्याकडे उपवास असेल तर जनरली वरण भात, भाजी, कोशिंबीर एवढं करतो. आणि गोड आम्ही शक्यतो आता खूप अवॉइड करतो, घरी बनवतच नाही गोड, कारण अगस्त्यला इतकं वेड लागलेलं ना, फक्त गोड खातो, कोणतीच भाजी खायला मागत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही गोड बनवायचं खूप म्हणजे बंदच केलेलं आहे. कारण उपवास असेल तर मी कोणता तरी गोड पदार्थ बनवायचीच, किंवा त्याला आवडतं म्हणून मी बनवायची. पण आता कमी केलं आहे, आठवड्यातून एकदा बनवलं तर नाहीच बनवत, कारण तो मग बाकीच्या भाजीपाला काहीच खायला मागत नाही. फिश खातो, पण कोणतीच भाजी, कडधान्य वगैरे खात नाही. तर आता मी कुकर लावला आणि एका साईडला मी भाजीची तयारी करते. तर आज येतानाच अगस्त्यला जेव्हा मी घेऊन आली शॉपमध्ये,
घरी येताना, तेव्हाच येताना भाजी घेऊन आलेली. तर मी कडधान्य तिथे भिजवलेले असतात, आमच्या इथे भेटतात जवळच. तर मी त्यांच्याकडून येताना मटकी घेऊन आलेली. मला मटकीची उसळ आवडते, तर सो मी त्याची तयारी करून घेते. त्याच्यासाठी मी बेसिक सामान जे लागतं ते घेतलेलं आहे. मिरची, लसूण आणि कांदा. ह्याच्यामध्ये मी वाटण वगैरे टाकत नाही, फक्त तेलावर फोडणी देते. जिरा, मोहरी, लसूण, मिरचीची, त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकते आणि त्याच्यानंतर मटकी टाकून घेते. वरती झाकण ठेवते. 10 ते 12 मिनटात आपली भाजी लगेच रेडी होते. तर एवढ्या सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवून घेणार आहे. सगळी तयारी अशी करून झाली माझी. भाजी पण बघा आता फोडणीला दिलेली आहे, व्यवस्थित मस्त झालेली आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेईन. मीठ टाकलं, कोथिंबीर वगैरे कट करून ठेवली, म्हणजे भाजीमध्ये पण थोडी टाकता येईल आणि वरणासाठी पण लागणार होती, म्हणून मग एकदाच कट करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी काकडी कट करून ठेवली. माझ्याकडे दुसरं सलॅडसाठी काही नव्हतं, म्हणून फक्त काकडी कट करून ठेवलेली आहे. आणि आता भाजी करायला घेतले. तोपर्यंत एका साईडला सगळी भांड्यांचा जो पसारा होता तो आवरून घेते, म्हणजे माझा ओटासुद्धा त्यासोबतच क्लीन होऊन जाईल. मग नंतर ती सगळी भांडी साठवून एकत्र घासण्यामध्ये खूप कंटाळा येतो किंवा ते बोरिंग काम वाटतं. जेवढं झालं तेवढं पटकन आवरून घ्यायचं. इव्हिनिंगला मला प्रिंट आणायला जायची होती. केक शॉपमध्ये एक ऑर्डर होती आणि हर्षद मीटिंगला गेलेले, ते ठाण्याला गेलेले, त्याच्यामुळे मग मला जायचंच होतं. मग अगस्त्यला पण थोडं बाहेर फिरायला भेटेल ह्या हिशोबाने आम्ही त्याला घेऊन गेले. स्टाफला कोणाला पाठवलं नाही प्रिंट आणायला, तर स्वतः हे प्रिंट घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग शॉपमध्ये जाणार आहे. तर शॉपमधले केक्स तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आपले काउंटर्स केक्स असे रेडी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये बरेच फ्लेवर्स आहेत चॉकलेट्स, व्हॅनिलामध्ये. अगस्त्य सडनली ह्या केकची ऑर्डर आली, मग मला शॉपमध्येच थांबावं लागलं. तर हे बनवायला थोडा वेळ जातो किंवा मग आपला ऑर्डर केलेलं जे बेटर असतं. घरी आल्यानंतर अगस्त्यला आणि मला जेवायला घेतलेलं आहे, कारण हर्षद मीटिंगला गेलेले, सो त्यांना लेट होणार होतं. हॅलो, जेवण वगैरे करून शॉपमध्ये आलेली. आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि थोडी टायर्ड झाले, कंटाळा आला आता. पण घरी जाऊन पण भांडी घासायची आहेत, कारण शॉपमध्ये पण इव्हिनिंगला काम होतं.
तर त्याच्यामुळे मी इथेच होते 8:30 पावणे 9पर्यंत. त्याच्यानंतर जेवण झालं आणि शॉपमधनं मुलगा 10 वाजता जातो, सो 10 वाजता मला शॉपमध्ये यावं लागतं. तर मग तसंच बाकीची कामं ठेवलेली आहेत, घरी गेल्यानंतर ती करणार. मग ते सगळं होईपर्यंत ऑलमोस्ट पावणे 12 होणार आहेत. तर माझा आजचा दिवस असं होतं माझं शेड्यूल. तर तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.